फायदा झाला हे पात्र निभावताना? नाही, खरं बघितलं तर मी असं काय बघितलं नव्हतं एक्झाम्पल माझ्या आजूबाजूला, पण जर असं असेल तर हे पिक्चर बघून ते नक्की टाळणार आहे, त्याच्यावर मी गॅरंटी घेतो. क्या बात आहे. आणि शीतल, तुझ्यासाठी हा एक्सपिरियन्स कसा होता? खूप छान एक्सपिरियन्स होता. आतापर्यंत मी जितकी कामं केली ती ग्रामीण भागातले चित्रपट असं सगळं केलं आहे. शहरातल्या मुलीचं कॅरेक्टर पहिल्यांदाच मी हा सिनेमा केलं आहे. छान वाटलं, वेगवेगळे चार शेड्समध्ये काम करायला मिळालं. चांगला कॉलेज आहे, ऑफिस आहे, संसार, लग्न, सगळ्या स्पोर्ट पण आहे. आणि को आर्टिस्ट म्हणून इथे बरेच कलाकार या सिनेमात आहेत. या सगळ्यांसोबत काम करण्याचा अनुभव कसा होता? प्रसाद ओक आहे किंवा आनंद इंगळे आहे, तर त्यांच्यासोबतचा अनुभव कसा होता? किंवा कमलेश सावंत सर? खूप छान अनुभव होता. सगळे सिनियर कलाकार असल्यामुळे त्यांच्याकडून शिकायला खूप मिळालं. असं तर काम मी भरपूर केलं, पण वेगवेगळ्या आर्टिस्टबरोबर काम केली कळतं की अजून आपण यांच्याकडनं काय शिकू शकतो. सिनियर कलाकारकडनं ॲक्टिंग किती नॅचरल असली पाहिजे, ॲक्टिंग कशी करायला पाहिजे, अजून आपण स्वतःला किती इम्प्रूव्ह केलं पाहिजे, हे मी त्यांच्याकडनं शिकले. त्यामुळे आता तुला या सिनेमासाठी खूप खूप शुभेच्छा. यानंतर मी वळते प्रसन्न सरांकडे. सर, एवढी मोठी फौज आहे, फ्रेश आहे, कलरफुल सिनेमा आहे, सो तुम्ही या सिनेमाचा भाग कसे झालात? सगळ्यात आधी तर तेही मला सांगा आणि हा अनुभव देखील. सर्वप्रथम आपण मंगलाष्टका रिटर्न्स या निमित्ताने सगळे इथे जमलेले आहोत. वीरकुमार शहा साहेब, योगेश भोसले साहेब आणि एक फ्रेश जोडी, त्यांचे अभिनंदन, सगळ्यांना शुभेच्छा देतो. योगेश सरांना फोन आला होता की असं एक कॅरेक्टर आहे, एक राजकारणी आहे आणि पूर्ण स्टोरी आता काही आउट करत नाही किंवा मला तितकी माहिती नाही आहे, त्यातले काही काही प्रसंगांमध्ये आहे. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे आमच्या हिरोचे वडिलांचे काम करतोय. तर एक राजकारणी आहे, शिस्तप्रिय आहे, कडक आहे आणि खरं म्हणजे कमलेश बरोबर मी खूप पूर्वी काम केलेलं. हिंदी सिनेमांमध्ये आम्ही काम केलेलं असल्यामुळे आनंद इंगळे असेल तर आम्ही फक्त शेवटच्या सीनमध्ये एकदाच भेटलो, बाकी त्याच्याबरोबरच सगळ्या मागे सीन झालेले आहेत. जे काही सीन झाले ते उत्तम झाले असं म्हणायला हरकत नाही आणि खूप छान काम केले. अनुभव चांगला होता. थँक्यू सो मच आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. यानंतर मी समीर सर आपल्यालाही विचारेन, कारण आपण मला तुम्ही सांगायला खरं तर नाही गेली आहे, पण मला असं वाटतं या निमित्ताने मी सांगू का ही गोष्ट. खरं तर ही चांगली गोष्ट आहे. मंगलाष्टका रिटर्न्सच्या निमित्ताने एक वेगळी जोडी पण इकडे जमली या सिनेमाच्या सेटवर असं म्हणायला हरकत नाहीये आणि म्हणूनच ते पहिला मान देतात इकडे. तर आपण सुरुवात इथूनच करूयात. तर हीच ती जोडी आहे खरं तर जी ऑफसेट जमली असं पण म्हणूयात. सोनल पवार, तुझ्यासाठी हा एक्सपिरियन्स कसा होता? इतके सगळे कलाकार या सिनेमात आहेत, सो त्यांच्यासोबत काम. सर्वप्रथम इथे जमलेल्या संपूर्ण मीडियाला मी सॉरी म्हणते, कारण आम्हाला यायला खूप उशीर झाला, त्याबद्दल खरंच सॉरी. तुम्हाला खूप वेळ वाट पाहावी लागली, एक्स्ट्रीमली सॉरी. आणि जसं तू प्रश्न विचारला, खूप मजा आली, कारण मला समीरने फोन केला की असं असेल, तेव्हा आम्ही ओळखून ठेवतो. असं तेच म्हणाले की सेटवर झालंय हे सगळं. मंगलाष्टका रिटर्न्स मला फोन केला की असं असं एक कॅरेक्टर आहे, तर तुम्ही येऊन भेटता का? सो अनायसे मी पुण्यात होते, सो तेव्हा समीर आणि योगेश सर तिथे होते. त्यांनी मला विचारलं की या आधीचा अनुभव काय. तर जस्ट मी एक मराठी सिरियल केली होती, घाडग्या अँड सून, ज्याच्यामध्ये मी ग्रे शेड कॅरेक्टर केलं होतं. आणि तेव्हा योगेश सरांचं असं म्हणलं की येस, हेच मला हवंय, ग्रे शेड. सो तसं कास्टिंग झालं आणि नंतर मला कळलं की प्रसाद सर, प्रसन्न सर वगैरे अशी मोठी स्टारकास्ट आहे. मला खरं तर त्यांच्यासोबत काम करण्याची संधी नाही मिळाली, पण प्रसाद दादासोबत मी काम केलं, खूप शिकायला मिळालं. इव्हन आम्ही सुद्धा सेटवर खूप मजा केली, पण खूप चांगला अनुभव होता. माझी पहिली फिल्म आहे ही आणि ॲज अ विलन म्हणून सो खूप मजा आली. ते तुम्ही बघालच 23 मेला. नक्कीच. आणि पहिलीच फिल्म असल्यामुळे तुला खूप खूप शुभेच्छा. तुझ्या फिल्मचा हा प्रवास असा सुरू राहू दे.
थँक्यू सो मच. आता समीर ओलस्ते यांच्याकडे वळते, त्यांच्यासाठी हा एक्सपिरियन्स कसा होता? ॲक्च्युली मी मीडिया इंडस्ट्रीत ॲक्च्युली रिप्रेझेंट करतो आणि अभिनयाचं जे काही क्रेडिट करतं ते सरांना जाते. म्हणजे या फिल्मच्या प्रोसेसला आम्ही एकत्र बसवलो. तर किरण म्हणून एक कॅरेक्टर सर म्हणे की हे तू करायला हवा असं मला वाटतं सगळं, पण मी शेवटच्या मोमेंटपर्यंत तयार नव्हतो कॅरेक्टर करण्यासाठी. कारण अभिनय ॲक्च्युली आमचं म्हणणं नाही, आम्हाला मार्केटिंग बॅकएंडमध्ये मीडिया कसं मॅनेज करायचं या गोष्टींचा छान एक्सपिरियन्स आहे. अजूनही मला माहिती आहे मी मॅनेज तिकडे छान करू शकतो, इथे नाही येऊ शकत. सो एक क्रेडिट योगेश सरांचं आहे आणि शहा सरांनी त्याला ॲग्री केलं की यस समीर करायला हवं हे कॅरेक्टर. सो छान खूप मजा केली आम्ही फिल्ममध्ये. जे कॉलेजचं तुम्ही सगळं कॅरेक्टर म्हणजे धमाल सक्षम आणि आमचे जो ट्रायो होता तिथे धुमाकूळ केला आम्ही 17 दिवसाच्या सेट. खूप मजा केली. नक्कीच आम्हाला आता आणि सगळ्यांना खूप आवडेल तो कॉलेजचा जेवढा पॅच आहे. खूप मस्ती म्हणजे सगळ्यांना त्यांचे कॉलेज गेलं तर आठवतं. छान ते झालंय. क्या बात है. योगेश सर म्हणजेच या सिनेमाचे दिग्दर्शक आणि निर्माते वीर कुमार शाह या दोन महत्वाच्या स्तंभांनी जर तुझ्यावर विश्वास दाखवला तर डेफिनेटली हे काम चांगलंच झालं असेल. सो आपल्यालाही खूप खूप शुभेच्छा. मी विनंती करते सगळ्या कलाकारांना थोडंसं सेंटरला या, म्हणजे आपल्या माध्यमांना आपला एकत्र फोटो मिळेल. आणि या सिनेमाचे दिग्दर्शक योगेश भोसले यांनाही मी इथे येण्याची विनंती करते. तसेच शारदा फिल्म प्रोडक्शनचे वीर कुमार शहाजी यांनाही विनंती करते. Thank you. You are right. Thank you. Correct.